हम्म. मला जेव्हा वेट लागलं मी बघितलं वेट लागलं ते वाचनाला तेव्हा कोणी खूप वाचनाची हम्म. ऐतिहासिक त्यावेळेला ग्रंथपाल म्हणाला हा हा. हो हो. ऍक्च्युली घ्यायचंय नेमकं काय आवडतं येस तर येस तो येस एक्झॅक्टली. ही सांगण्यासाठी कोणी पुस्तकं काढून ठेवतात आणि ती कुणालाच द्यायचं नाही केवळ ती माझ्यासाठी. येस येस एक्झॅक्टली हेच म्हणायचं मला की ग्रंथपालाची इथे फार मोठी भूमिका असते जे की ग्रंथपालाने ती निभावलीच पाहिजे कारण त्याचं ते पद आहे ग्रंथपाल म्हणून तो उगीच जॉईन झालेला नाही आहे तिथे त्याची काहीतरी जबाबदारी आहे आणि काहीतरी वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी त्याची काहीतरी भूमिका असली पाहिजे. आणि मला काय भूमिका वाटते माहिती आहे का ग्रंथपालासमोर जेव्हा एखादा वाचक येतो आणि तो म्हणतो की अमुक अमुक पुस्तक मला हवंय मिळेल का आणि आणि ग्रंथपाल काही विचारत नाही काही नाही डायरेक्ट तो रॅकमध्ये जातो तो जो काही त्यांनी पुस्तक मागितलेलं असतं तो काढतो त्याला देतो तो पुस्तक घेऊन जातो. पण होतं काय माहिती आहे का समोरचा एखादा जो आलेला असतो वाचक त्याला कोणीतरी सांगितलेलं असते की अरे मृत्युंजय पुस्तक खूप चांगलं आहे तू वाचलं पाहिजेस वगैरे वगैरे. मग तो कुणीतरी सांगितलं म्हणून तो ग्रंथालयात येतो त्याला समोरच्याला ग्रंथपालाला मृत्युंजय द्या म्हणून सांगतो तो मृत्युंजय देतो तो घरी घेऊन जातो. पण त्याला मुळात ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याची आवडच नसेल तर तो का वाचेल तो मृत्युंजय पुस्तक. तो 1 पान वाचेल 2 पान वाचेल 3 पान वाचेल ग्रंथपालाकडे जाईल पुस्तकं न वाचता तो परत करून येईल अक्षरशः म्हणजे न वाचताच आणि अशाने एक वाचक कमी होईल असं मला वाटतं. तर इथं ग्रंथपालाची भूमिका नेमकी सुरू काय होते माहितीये का एखादा वाचक जेव्हा तुमच्याकडे येतो त्यावेळेस ग्रंथपालाने चेक केलं पाहिजे की हा वाचक नेमका कुठल्या टप्प्यात आहे त्याने आधी कुठली पुस्तकं वाचली आहेत त्याच्या आवडीचा विषय कोणता आहे हे सगळं जाणून घेऊन त्याला पुस्तकं सिलेक्ट करून दिली पाहिजेत असं मला वाटतंय. समोरच्याला जर मानसशास्त्रावरील पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर त्याला तुम्ही ऐतिहासिक पुस्तकं दिलं तर तो वाचणारच नाहीये. त्याचा आवडता विषय कोणता आहे त्याचे काय म्हणतात त्याला त्याची रुची कुठल्या विषयामध्ये आहे एकंदरीत हे सगळं जाणून तो वाचक कुठल्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे तो नुकताच वाचायला लागलाय या टप्प्यामध्ये आहे का तो एक तयार वाचक आहे हे सगळं जाणून घेऊन ग्रंथपालाने मी म्हणत होतो की समोर अजून अडखळतोच आहे का. अच्छा तर माझं म्हणणं काय की समोरचा जो वाचक आहे तो कुठल्या टप्प्यातला आहे हे ओळखून ग्रंथपालाने त्याला ते पुस्तक दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुस्तक विक्रेत्यांची सुद्धा हीच भूमिका आहे. पुस्तक विक्रेत्याने नुसतं बिझनेस करून नाही चालत जे अमुक आला एखादं पुस्तक मागितलं दिलं असं नाही होत. तिथं सुद्धा पुस्तक विक्रेत्याची हीच भूमिका असली पाहिजे की समोरच्याला कुठल्या विषयात रुची आहे त्याला तशी पुस्तकं त्यांनी दाखवावीत. तो वाचक कुठल्या टप्प्यात आहे म्हणजे तो नुकताच वाचायला सुरुवात झाली आहे का त्याने भरपूर पुस्तकं वाचली आहेत तो एक तयार वाचक आहे मधल्या टप्प्यात आहे की नुकताच वाचायला सुरुवात केली आहे हे सगळं ओळखून पुस्तक विक्रेत्याने सुद्धा पुस्तक विक्री केली पाहिजे. आणि हे जर सगळं होत गेलं तर मला वाटतं की पुस्तक वाचणारे आपोआप वाढत जातील असं माझं मत आहे. असं मला वाटतं. मला नक्कीच वाटतं की म्हणजे मला नेहमी वाटतं की जशी इतर दुकानांच्या बाहेर जशी गर्दी असते तशी पुस्तकांच्या दुकानाच्या बाहेर सुद्धा गर्दी असावी असं मला नेहमी वाटतो. आणि मला सारखं स्वप्न पडत असतं की अमुक अमुक एखादं पुस्तकाचं दुकान आहे आणि तिथे रांग लागलेली आहे असं मला नेहमी स्वप्न येत असतं आणि ते स्वप्न नक्कीच एखाद दिवशी पूर्ण होईल असं मला वाटत असतं. एखादं पुस्तक जेव्हा एखादी फिल्म नवीन थिएटरला लागते त्यावेळेस आपण तिकिटासाठी कशा रांगा लावतो तसं नक्कीच भविष्यात एखादं नवीन पुस्तक येईल आणि आपण सगळे ते पुस्तक मिळवण्यासाठी रांगेत असू असं स्वप्न मी नेहमी बघत असतो आणि ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असं मला वाटत असतं. सध्या तरी वाचक वाढण्यासाठी मी
सध्या तरी माझं काही प्रयत्न नाहीये, पण जेव्हा कोणी एखादा मित्र मला पुस्तक वाचायला मागतो त्यावेळेस मी आनंदाने त्याला पुस्तक वाचायला देतो. आणि मी नक्कीच हे विचारात घेतो की त्याने आधी कुठली पुस्तकं वाचली आहेत, तो कुठल्या टप्प्यात आहे, हे सगळं विचार करून मग मी त्याला पचेल, रुचेल, त्याच्या डोक्याला झेपेल असं पुस्तक काढून मी त्याला देत असतो वाचायला. क्या बात आहे, क्या बात आहे. पराग पराग आपल्याबरोबर. क्या बात आहे. सागर मित्राची एक शाळा ग्रंथालय आणि पुस्तक वगैरे तुम्ही पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच. येस येस येस, नक्कीच. येस. तर आता पुढं थोड्याशा कविता वाचूयात आपण पुन्हा एकदा. नाही, आता आपण कविता. येस येस, एक कविता आणि त्यानंतर मला आवडलेल्या एखाद्या पुस्तकातलं एक उतारा मी वाचून दाखवतो. आधी एक कविता घेतो, मग एक उतारा घेतो. तर प्रवास नावाची. हा हा हो. अच्छा अच्छा, ओके. येतोय का आवाज? फॅन बंद आहे ऍक्च्युली, कूलर चालू आहे इथं. कूलर डिस्टर्ब होतोय का? बंद करू का कूलर? ठीक आहे, बंद करतो मी. ठीक आहे, कूलर बंद केलेला आहे मी आता. कविता घेतो. प्रवास नावाची कविता आहे. थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे कवितेबद्दल, की आपल्याला नाही का, आपल्याला अमुक गोष्ट पण हवी असते, आपल्याला तमुक गोष्ट पण हवी असते, आपल्याला हे पण हवं असतं, आपल्याला ते पण हवं असतं. पण असं नसतं ना. कुठली तरी गोष्ट मिळवायची असते, पण त्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. हे असं असतं आणि तसं असायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्या आशयाला अनुसरून प्रवास नावाची एक कविता मी लिहिली आहे, तर ती सादर करतो. आता पुढच्या स्टेशनवर आपल्याला जितकं उतरता येईल तितकं उतरूया. आता पुढच्या स्टेशनवर आपल्याला जितकं उतरता येईल तितकं उतरूया आणि बाकी राहिलेलं उतरू त्याच्या पुढच्या स्टेशनवर. आता पुढच्या स्टेशनवर आपल्याला जितकं उतरता येईल तितकं उतरूया आणि बाकी राहिलेलं उतरू त्याच्या पुढच्या स्टेशनवर. असं करता करता प्रत्येक स्टेशनवर उतरत गेलो आपण, थोडं 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 थोडं. असं करता करता प्रत्येक स्टेशनवर उतरत गेलो आपण, थोडं थोडं थोडं. शेवटचं स्टेशन आलं आणि लक्षात आलं की उतरण्यासाठी आता आपण काहीच शिल्लक नाही आहोत. अशी ही कविता आहे. ही तुझी कविता होती का? हो, माझी कविता होती. मी थोडंसं पाणी पितो. ही तुझी कविता होती का? आवाज आला नाहीये का? हो, माझीच कविता होती. मला सुरुवातीला एक नंबर. थँक्यू. तर आपण आता एक पुस्तक घेऊया आणि त्यातला एक उतारा आपण. मला त्याआधी एका साहित्य प्रकाराची ओळख करून द्यायला आवडेल. म्हणजे आपल्याला कथा हा प्रकार माहिती आहे, कादंबरी हा प्रकार माहिती आहे, प्रवास वर्णन हा प्रकार माहिती आहे, ललित लेखन हा प्रकार माहिती आहे, समीक्षा लेखन हा प्रकार माहिती आहे, कविता हा प्रकार माहिती आहे. पण बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत नाहीये. तो प्रकार म्हणजे बुक्स ऑन बुक्स. हा एक जे नवीन प्रकार आहे असं म्हणता येणार नाहीये. पाश्चात्य देशात खूप असा हा प्रसिद्ध प्रकार आहे. म्हणजे पाश्चात्य देशात बुक्स ऑन बुक्स नावाचा जो प्रकार आहे तो खूप प्रचलित आहे. आणि पुस्तकावर पुस्तक म्हणजे पुस्तक या विषयाला केंद्रस्थानी लिहिलेलं पुस्तक म्हणजे बुक्स ऑन बुक्स. तर अशी मराठीमध्ये फार कमी आहेत. तर थोडीफार पुस्तकं आहेत माझ्याकडे बुक्स ऑन बुक्स या प्रकारातली. तर ही पुस्तकं आहेत थोडी. त्यातली मला आवडलेली काही पुस्तकं आहेत. त्याच्यातले थोडे उतारे मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याआधी पुस्तकाबद्दल एक लेखक काय म्हणतो बघ. उंबर्तो नावाचा एक लेखक आहे पाश्चात्य देशातला. तो लेखक पुस्तकांबद्दल काय म्हणतो हे एका पुस्तकाच्या अशा मलपृष्ठावर लिहिलेलं आहे. ते मी तुला वाचून दाखवतो. पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या मूलभूत शोधापैकी एक आहे. काय म्हणतो तो लेखक. पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या मूलभूत शोधापैकी एक आहे. अशा शोधात पुढे बदलत्या काळानुसार
फेरफार होत राहिले तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते. पुस्तकाचं स्वरूप बदलेल, कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ई पुस्तक येईल, पण त्यातली वाचन करणे ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही, असं उल्बर्तो इको नावाचा लेखक पाश्चात्य देशातला तो म्हणतो. आणि त्याचा मराठी अनुवाद इथं दिलेला आहे, तो मी आता तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तर हे लीळा पुस्तकांच्या नावाचं हे पुस्तक आहे. तर पुस्तकाविषयीचं पुस्तक जे की मी आता तुला सांगितलो, त्या पुस्तकाविषयीच्या पुस्तकांमधलं हे सगळ्यात आवडतं हे माझं पुस्तक आहे. आणि स्नेहल पाटील जी की आपल्या सगळ्यांची मैत्रीण आहे, तिने मला हे गिफ्ट केलेलं पुस्तक आहे. तर ते पुस्तक आता मी थोडं बाजूला ठेवतो आणि त्याच प्रकारातलं एक दुसरं पुस्तक मी घेतो. अक्षरनिष्ठांची मांदियाळी नावाचं हे पुस्तक आहे. आणि ग्रंथशोध आणि वाचनबोध असं त्याची टॅगलाईन आहे. तर अरुण टिकेकर नावाचे हे जे लेखक आहेत त्यांचं हे पुस्तक आहे. तर त्यातला उतारा मी आता वाचून दाखवतो. तर बघ, हो, पुस्तक या विषयाला अनुसरून जे जे काही आपल्या मनात येतं, जे जे काही पुस्तकांबद्दलच्या आपल्या भावना आहेत, पुस्तकं जमवणं असेल, पुस्तक हरवणं असेल, पुस्तक फाटणं असेल, एखादा मित्र पुस्तक घेऊन गेला तो परतच आणून देत नाही, या ज्या प्रकारचे किस्से असतात तसे अनेक प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. तर बघ, पुस्तकांबद्दलचं पुस्तक, त्यातला एक उतारा. अमुक एखाद्याला माणसातच रमायला आवडतं. माणसांशी बोलत रमत राहण्याचा त्याचा छंद आहे, असं बोललेलं हल्ली फार वेळा ऐकू येतं. मतितार्थ असा असतो की दुसरा एखादा माणूस घाणा वाचनप्रेमी एकांतात ग्रंथ वाचन करून जेवढं ज्ञान मिळवतो तेवढंच किंबहुना अधिकच ज्ञान हा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या, अभिरुचीच्या आणि इतर क्षेत्रातल्या व्यक्तींना भेटून त्यांच्याशी बोलून मिळवतो. वरपांगी पटण्यासारखा हा युक्तिवाद वास्तवात मात्र फसवा आहे. मात्र त्यांना काय म्हणायचं माहितीये का, आता आपण असं म्हणतो ना की तू पुस्तकं का वाचत नाहीस, तर तो म्हणतो नाही मला पुस्तकं वाचायची सवय नाहीये, मी माणूस वाचतो. तर त्यांच्यासाठी हे आहे. तर त्यांच्याशी बोलण्यातून माहिती वा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणं हा त्या बहुतेक भेटींचा दुय्यम हेतू असतो. आद्य हेतू हसत खेळत मौज मजा करत वेळ घडवणं हाच असतो. मौज मजेत दिवस काढणं ही मानवी प्रवृत्ती आहे, तिला छंद कसं म्हणता येईल. माणसं ग्रंथाची जागा घेऊ शकत नाहीत, पण ग्रंथ माणसाची जागा घेऊ शकतात. वाचन न करणारा आपण माणसं वाचत असल्याची सबब पुढे करून वाचनानंदाला स्वतः पारखा होतोच. काय, वाचन न करणारा आपण माणसं वाचत असल्याची सबब पुढे करून वाचनानंदाला स्वतः पारखा होतोच, पण त्याचं समर्थन करून इतरांचीही दिशाभूल करतो. माणसांशी बोलण्याचा आनंद वेगळा आणि ग्रंथ वाचनाचा आनंद वेगळा. ग्रंथ हे गोळीबंद, निर्भेळ आनंद देऊ शकतात. माणसांशी केलेल्या व्यवहारात कधी कधी हिणकस क्षण येऊन आनंदाचं दुःखात रूपांतर होऊ शकतं. माणसं भांडतात, ओरडतात, कावतात. ग्रंथाचं तसं होत नाही. ते भांडत नाहीत, ओरडत नाहीत, कावत नाहीत. मुळात माणसांना भेटावंसं वाटणं हा मनुष्य स्वभाव आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. ग्रंथ वाचन हा छंद आहे. या छंदाचं नादात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. ती छंदिष्टपणाची प्रगत अवस्था म्हणता येईल. प्राथमिक अवस्थेतील ग्रंथप्रेम हे अभ्यासाच्या वा अन्य कारणाच्या ओढीमुळे ग्रंथाच्या शोधात निघाल्यांची पायरी आहे. ग्रंथ औचितपणे गवसला की त्याची अवस्था गडकऱ्यांच्या नाटकात पहिला प्याला घेतलेल्या सुधाकर सारखी होते. काय म्हणतात बघ हे, ग्रंथ औचितपणे गवसला की त्याची अवस्था गडकऱ्यांच्या नाटकात पहिला प्याला घेतलेल्या सुधाकर सारखी होते. मग मात्र त्या छंदिष्टाला ग्रंथाची चटक लागते. खिशाला परवडो वा ना परवडो, ग्रंथ मिळवणं, त्यासाठी वणवण करणं
अचानकपणे गवसलेल्या ग्रंथाचा कैफ चढणं, इतरांना जे फारसं अवगत नाही ते आपल्याला कळलं म्हणून तो कैफ वाढणं, इतरांकडे जो नाही असा दुर्मिळ ग्रंथ आपल्याकडे आहे, इतरांकडे जो दुर्मिळ ग्रंथ नाही तो आपल्याकडे आहे, या नशेत वावरणं या नशाबाजाचाच अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेत माणूस आपण होऊन ग्रंथाकडे आकर्षिला जातो. पहिल्या अवस्थेत माणूस आपण होऊन ग्रंथाकडे आकर्षिला जातो. दुसऱ्या अवस्थेत ग्रंथ त्याला खुणावून बोलवत राहतात. तिसऱ्या आणि शेवटच्या अवस्थेत दोघेही एकमेकांना सोडत नाहीत. जुन्या नव्या ग्रंथांना दुकानात फळ्यांवर रचून ठेवणारे आणि मदिरा विक्री केंद्रात विविध रसांनी भरलेल्या बाटल्या मांडून ठेवणारे हे सारखेच. त्यांनी तुलना बघ कशी केली आहे की पुस्तक विक्रेते जे पुस्तकं फळ्यांवर ठेवतात आणि मद्य विक्री करणारे जे मद्य फळ्यांवर ठेवतात त्याची तुलना त्यांनी अशी एकदम कशी सुंदर केली आहे. तर पुढे ते म्हणतात की ज्याला ज्याची चव अधिक ते त्यानं स्वीकारावं. कविवर्य कुसुमाग्रज दुसऱ्या प्रकारच्या रसप्राशनाला ग्रंथवाचनच म्हणायचे. संगीतकार सी रामचंद्र मदिरा प्राशनाला ग्रंथवाचन म्हणत. संगीतकार सी रामचंद्र मदिरा प्राशनाला ग्रंथवाचन म्हणत, कारण त्यांच्या वापरातील चषक ग्रंथाच्या आकाराचा होता. बघ, सी रामचंद्र मदिरा प्राशनाला ग्रंथवाचन म्हणत कारण त्यांच्या वापरातील चषक ग्रंथाच्या आकाराचा होता. ग्रंथवाचन आणि मदिरा प्राशन या दोन्हीचा परिणाम एकच, कैफ, नशा. काय? ग्रंथवाचन आणि मदिरा प्राशन या दोन्हीचा परिणाम एकच, कैफ, नशा. माणसांना प्रत्यक्ष भेटून असं काही होतं का? नाही. असं आहे ते. पण आता गैरसमज होऊ नये, म्हणजे मदिरा प्राशन आणि वाचन करणं हे एकाच लेवलला आलेलं आहे सध्या. पण गैरसमज होऊ नये म्हणून पुढच्या 2 ओळी वाचतो आणि थांबतो. ग्रंथवाचन आणि मदिरा प्राशन या दोहोंमुळे कैफ चढतो हे खरं आहे. पण तसं असलं तरी त्या कैफाच्या गुणात्मकतेत आणि अंमल काळात फरक आहे. मदिरा प्राशनाचा कैफ केवळ काही घंटे, तर ग्रंथ वाचनाचा काही वर्ष, क्वचित कधी आयुष्यभर राहतो. असं आहे हे. हा, येस. अशी भरपूर पुस्तकं माझ्याकडे आहेत. तशा पुस्तकांचा गठ्ठा आहे माझ्याकडे. तुला हवी ती पुस्तकं तू घेऊन जा. येस. तर मला आता हो मला थोडासा घाम आलेला आहे आणि तो मी पुसतो आणि परत एकदा येतो. एकच मिनिट. मला काय वाटतं तुला आवाज येतोय का? पाणी पितो तुला. बरेच जण जॉईन झाले. येस, परत आलेलो आहोत आपण. जी पुस्तकं सागर ना खरंच आवड आहे. नक्की ती पुस्तकं नोट करून घ्या, घेऊन या आणि सागरला आता काय? अरे बापरे, असं. अच्छा, बरोबर आहे. काय आता काय ऐकवायचं, म्हणजे काय घ्यायचं आता? अच्छा, ओके. माझी कविता खिडकी नावाची एक कविता आहे. पहा कशी वाटते. तुझा चेहरा मला खिडकीसारखा वाटतो. तुझा चेहरा मला खिडकीसारखा वाटतो, म्हणजे तुला ठाऊक नाही पण तुझ्या चेहऱ्याच्या आरपार पाहू शकतो मी. तुझा चेहरा मला खिडकीसारखा वाटतो, म्हणजे तुला माहित नाही पण तुझ्या चेहऱ्याच्या आरपार पाहू शकतो मी. एकदा का तुझ्या चेहऱ्यातून हात बाहेर काढून पावसाचे थेंब झेलले की समजेल तुला
की जगातल्या सगळ्या खिडक्यांचे अर्थ तुझ्या चेहऱ्यातच दडलेत. अशी एक कविता आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, तर वा, वा. पुढची कविता घेतो लगेच. कवीचं मरण नावाची कविता आहे. हम्म. तर बघ हा, कवीचं मरण. आणि पहिल्याच ओळीत कवीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. आणि पहिल्याच ओळीत कवीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या ओळीत कवीने खरं तर आपला जीव सोडायला हवा होता. पहिल्याच ओळीत कवीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या ओळीत कवीने खरं तर आपला जीव सोडायला हवा होता. पण कवी जिवंत आहे अजून तिसऱ्या ओळीत सुद्धा. वा. पण कवी जिवंत आहे अजून तिसऱ्या ओळीत सुद्धा. लोक वाट पाहतायत कवीच्या मरणाची. लोक वाट पाहतायत कवीच्या मरणाची. आणि इकडे कवी मात्र ओळी मागून ओळी खरडतच चाललाय. कवीच्या शरीरात अजून कवीचा जीव घुटमळतोच आहे. कवीच्या शरीरात अजून कवीचा जीव घुटमळतोच आहे. लोक विसरून जात आहेत कवीची शेवटची इच्छा. लोक विसरून जात आहेत कवीची शेवटची इच्छा. आणि कवी उगाचच लांबवतोय त्याचं मरण प्रत्येक ओळीनंतर. वा, ही कविता आहे. वा. कमाल, साग्या, कमाल. थँक्यू. खूपच भारी, खूपच भारी. ही कविता आहे. तर आता एक रोमॅन्टिक कविता ऐकवतो विंदा करंदीकरांची. हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही विंदा करंदीकरांच्या कवितांचा प्रयोग केला होता. त्यात पराग फडके होता, त्यानंतर सुनील गुरव सर होते, रजनीश जोशी सर होते, श्रद्धा हुल्लेनवरू होती, बरेच जण आले होते. तर त्यातलीच एक कविता घेतो विंदा करंदीकरांची. छोटीशीच कविता आहे, अत्यंत रोमॅन्टिक कविता आहे. मला म्हणजे आजपर्यंत मी जितक्या रोमॅन्टिक कविता ऐकल्यात वाचल्यात म्हणजे त्या लेवलची कविता अशी म्हणजे आत्तापर्यंत माझ्या वाचनात आलेली नाही, तितकी ती रोमॅन्टिक आहे. बघा. फक्त एकदा तुझ्यात यावे, फक्त एकदा तुझ्यात यावे, तुझा करावा एकच घोट. फक्त एकदा तुझ्यात यावे, तुझा करावा एकच घोट. तुझ्या गळ्याला दंश करावा, तुझा गिळावा बधीर ओठ. फक्त एकदा तुझ्यात यावे, तुझा करावा एकच घोट. तुझ्या गळ्याला दंश करावा, तुझा गिळावा बधीर ओठ. फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी. फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी. कुबेर होऊनी तुझ्यात यावे, होऊन जावे पुरे भिकारी. ही कविता आहे. कुबेर होऊनी तुझ्यात यावे, होऊन जावे पुरे भिकारी. अशी ही कविता विंदा करंदीकरांची. असं आहे. एक नंबर. सगळी जडणघडण आहे ना, खूप छान चालू आहे. येस येस. हो. कसं आहे, रोज थोडं तरी कमीत कमी वाचल्याशिवाय मला झोपच येत नाही. म्हणजे मी ती सवयच लावून घेतली आहे. आणि ती सवय अशी मुद्दाम अशी लावून घेतलेली नाहीये, ते आपोआप सहज माझ्या अंगात ते लागून गेले. मी रोज कमीत कमी हो बोल. हो. काकू म्हणाले होते मला की त्याच्यामध्ये दोनच प्रॉब्लेम आहे. त्यांनी खूप लाडीक तक्रार म्हणतो ना आपण, काहीतरी की त्याचं काही नाही, आलेले पैसे पुस्तकावरती. बरोबर. म्हणजे मध्यंतरी मी पुस्तकं विकत घेण्यासाठी बँकेमध्ये खास पुस्तकांसाठी एक अकाउंट तयार केलं होतं. इतकं ते वेळ असं पराकोटीला गेलेलं आहे. म्हणजे महिन्याला इतकी एवढे पैसे पुस्तकांसाठी काढून ठेवलेच पाहिजेत असं माझं आहे. आणि कसं एक पुस्तक विकत घेतलं नाही ना की असं बेचैन होतं मन माझं. म्हणजे फार काळ असं राहू शकत नाही मी पुस्तक विकत घेतल्याशिवाय. म्हणजे ते पुस्तक वर्षानुवर्ष असं शेल्फ मध्ये पडून राहू दे, पण ते मी विकत घेतो. असं आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. पुस्तकानेच जगवले होते, पुस्तकानेच तारले आहे असं झालं. येस 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 येस. मला काही किस्से सांगायला आवडतील बरं का. म्हणजे मी पुस्तकांमध्ये लीळा पुस्तकांच्या या पुस्तकांमध्ये ते किस्से वाचलेत अक्षरशः आणि मी उडालोच होतो. म्हणजे एक किस्सा मी असा वाचला होता की एक जोडपं आहे, म्हणजे पुस्तकांचं प्रेम बघ किती पराकोटीचं असतं. एक जोडपं आहे, त्या जोडप्याला त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ते दोघेही अट्टल वाचक आहेत, अट्टल ग्रंथप्रेमी आहेत, अट्टल काय म्हणतो ते ग्रंथ संग्राहक आहेत. तर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर अर्थातच दोघांची जी काही ग्रंथसंपदा होती, दोघांची जी काही पुस्तकं होती ती एकाच घरात आली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की दोघांच्या संग्रहात कॉमन अशी काही पुस्तकं आहेत. म्हणजे अशी पुस्तकं आहेत की ती त्याच्याही संग्रहात आहेत आणि ती याच्याही संग्रहात आहेत. मग आता काय करायचं, कुठली तरी एक प्रत आपल्याला ती जागेअभावी बाहेर काढावी लागेल. पण दोघंही मानायला तयार नाहीत की नाही तुझी प्रत तू काढली पाहिजेस, मी माझी प्रत का काढू, मी अशी अशी या माणसाकडून ती प्रत मिळवली होती, मी अमुक अमुक इथून ती प्रत मिळवली होती, अमुक अमुक हे पुस्तक मिळवण्यासाठी मी 10 वर्ष वाट बघितलेली आहे, आता ते पुस्तक मी घराबाहेर का काढू. त्याचंही तेच म्हणणं असायचं की अमुक अमुक या पुस्तकावर लेखकाची सही आहे, मी ते पुस्तक बाहेर का काढू. असे बरेचसे वाद त्यांच्या दोघांमध्ये झाले. पण शेवटी मनावर कुठेतरी दगड ठेवून दोघांनीही त्यांच्यातले जे काही कॉमन पुस्तकं होते ते अर्धे यांनी बाहेर काढले आणि अर्धे त्यांनी बाहेर काढले. तर असं हे पराकोटीचं उच्च ग्रंथप्रेम असतं काही काही माणसांच्या बाबतीत. असे आहेत. त्यानंतर अजून एक किस्सा मी इथं लिहून ठेवला होता. काय होतं बरं, हा एक अर्जेंटिनामध्ये बरं का एक ग्रंथालय आहे अर्जेंटिनामध्ये. तर त्या ग्रंथालयामध्ये जे काही पदाधिकारी असतात, ग्रंथालयाचे पदाधिकारी असतात, तर त्या पदाधिकाऱ्यांची एकदा मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपल्या ग्रंथालयाची ऑलरेडी जागा कमी आहे, नवीन पुस्तकांना जागा मिळत नाहीये, तर आपण असं करूया की आतापर्यंत आपल्या ग्रंथालयात असे अनेक पुस्तक आहेत जे आतापर्यंत एकाही वाचकांनी घरी नेऊन ते वाचलेले नाहीयेत किंवा कोणीच वाचलेले नाहीयेत. तर अशी पुस्तकं आपण आता बाहेर काढूयात आणि नवीन पुस्तकांना जागा करून देऊयात. तर असं त्यांचं ते मीटिंगमध्ये ठरलं आणि दुसऱ्याच दिवशी तिथल्या कर्मचाऱ्यांना म्हणा किंवा तिथल्या ग्रंथपालांना म्हणा त्या म्हणजे सूचनेवर अंमलबजावणी करायला सांगितली. तिथले ग्रंथपाल अक्षरशः म्हणजे हल्ले. ते त्यांना थोडंसं वाईट वाटलं की इतकी वर्ष आपण ही पुस्तकं आता बघतोय आणि यातली आता अनेक पुस्तकं जे की फक्त वाचकांनी घरी नेऊन वाचले नाहीत म्हणून आपण यांना ग्रंथालयातून बाहेर काढायचं. मग त्यांनी काय केलं माहितीये का, त्या दिवशी रात्री ते ग्रंथालयात गेले आणि पुस्तकांमध्ये जे काही पिवळं कार्ड असतं ना, ज्यामध्ये वाचकांची नोंद असते, कोणी कोणी वाचायला नेलं वगैरे वगैरे, तर त्या पिवळ्या कार्डावर काही फेक वाचकांची नावं लिहिली त्यांनी. कशासाठी, तर पुस्तक वाचण्यासाठी. आणि त्या पिवळ्या कार्डावर हे पुस्तक कोणीतरी वाचलंय बाबा याची नोंद व्हावी आणि ते पुस्तक वाचलं जावं, या असं करून त्यांनी एका रात्रीत जितकी पुस्तकं वाचवता येईल तितकी पुस्तकं त्यांनी ती वाचली होती. असा एक जबरदस्त किस्सा मी लीळा पुस्तकांच्या पुस्तकात वाचला होता. तर अशी म्हणजे पुस्तकांवर प्रेम करणारी अशी अनेक माणसं आपल्या हो 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 आहेत. जे बाबासाहेब आंबेडकरांनी तर ग्रंथालयासाठी पुस्तकं ठेवण्यासाठी एक स्वतंत्र घरच बांधलं होतं. काय व्हायचे. येस. तर असं माझं तर म्हणजे वैयक्तिक लेवलवर वाचन चालू असतं तसं. आमचं वाचन म्हणजे असंच असतं. म्हणजे प्रत्येक जण कधी ना कधी पहिल्या इयत्तेत असतो, नंतर तो दुसऱ्या इयत्तेत जातो, नंतर तो तिसऱ्या इयत्तेत जातो. प्रत्येकांना तो टप्पा पार करावाच लागतो असं. सूरज सुद्धा बरोबर आहे. अच्छा. सुरेश कोडमोरे वा वा वा. बल्लाळ बरोबर आहे. माझा
त्या बाबतीतला खूप मला खूप हसायला ऐकली ती. कुठला? तो म्हणजे तू कुठल्या तरी परीक्षेला काहीतरी पेपरमध्ये कविता. हो हो हो, मराठीच्याच पेपरमध्ये मी कविता लिहिल्या होत्या. म्हणजे माझा अभ्यास झालेला नव्हता काहीच आणि मी आता पेपर बुडवून तरी काय करायचं म्हणून मी गेलेलो पेपरला आणि येत तर काहीच नव्हतं. त्यामुळं काय करायचं, 3 तास तर घालवायचे आहेत आता. लिहिल्या कविता. काय करणार. म्हणजे तू उत्तरं सोडून सगळी स्वतः तो किस्सा कथा नव्हता. मी तुझ्यापेक्षा छान सांगू शकते. अच्छा, सांग सांग. म्हणजे तुझ्या शेजारच्या बाकावरचा मुलगा हो 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 हो. कविता लिहित असतो आणि तू त्याला म्हणतेस की अरे वेड्या सागर असेल आपल्या सोबत मोठे आणि मी शेवटी जाताना त्याच्या कानात सांगितलं होतं की सागर अचलकर मीच आहे म्हणून. चेष्टा होती ती, म्हणजे थोडीशी गंमत होती ती. गंमत होती ती थोडी. अरे बापरे. कविता हेच उत्तर आहे ना. आणि तू मलाही असं म्हणायचं मला ते फेमस केलं होतं स्वतः सगळीकडे रसिका अरे ते छकुला नावाचं पिक्चर होता आपल्याला सह्याद्रीवर, आपल्याला लहानपणी लागायचा खूप वेळा आणि ते माझ्या कानात अगदी ते भरलं होतं संगीत. छकुला 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 काय काय, ते बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या कानात अक्षरशः, म्हणजे ते सारखं लागायचं ना छकुला पिक्चर, त्यामुळे ते म्युझिक कानात भरलं होतं. मग मी ते छकुल्याच्या जागी ते असंच रसिका टाकलं होतं. रसिका 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 काय काय काय. बरोबर. मजा होती, आपण गंमत करायचो, फार मजा करायचो त्यावेळी. लवकरच ते दिवस आता परत येऊ. येस 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 येस, नक्की. चलो, तर आता वेळ झालेली आहे थांबण्याची. येस येस. आपल्याला त्रास झाला आवाज. हो 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 हो, बरोबर. पण फोक्सो उद्यापासून काहीतरी वेगळं करता येईल. येस येस. पण सगळ्यांचे खूप धन्यवाद. एवढा त्रास होता, म्हणजे आवाजाचा त्रास होता. सगळेजण इथे आहेत. येस येस. आय थिंक मला ज्यांनी ऐकलंय ते बोर झाले नसतील अशी अपेक्षा करतो. नाही, 100% नसणार. आय थिंक. थँक्यू. तू मला बोलवलंस त्याबद्दल तुझे थँक्स बरं का. तुम्हाला लाईव्ह येण्याची संधी दिली. खरं तर पहिल्यांदा लाईव्ह आलो आणि पहिल्यांदा लाईव्ह येऊन अशा कविता सादर करणं किंवा काहीतरी बोलणं हे पहिल्यांदा घडतंय माझ्या आयुष्यात आणि ती संधी मला तुझ्यामुळे लाभली. त्यामुळे खरंच तुझे खूप थँक्स. थँक्यू सो मच. याबद्दल मला एक पुस्तक गिफ्ट करू शकतो. येस येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. डन डन. क्या बात आहे. मजा आली की नवीन आम्हाला. हो हो हो. बुक्स ऑन बुक्स. येस बुक्स ऑन बुक्स. येस. हो हो. प्रयत्न करणार. येस येस, नक्कीच. सध्या मी वाचलेलीच पुस्तकं परत एकदा म्हणजे वाचतोय. नवीन पुस्तक हातात घेत नाही मी. वाचलेल्याच. हा हो, सांग ना, सांग. मी हे वाचते अतुल पेठेंचं नाटकवाल्यांचे बघ. येस 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 येस. खूप एनर्जेटिक पुस्तक आहे ते. खूप एनर्जेटिक पुस्तक आणि खूप पॉझिटिव्ह आपण त्याच्यातून घेऊ शकतो. खूप. हो हो. येस 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 येस. क्या बात आहे. गीता तुझ्याकडनं चोरून आणलेलं आहे बरं का, तू ऐकत असशील तर. हा हा हा. येस येस. चलो, छान वाटलं मग. ओके. येस. नक्की 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 नक्की. वाढवण्याचा जितकापर्यंत प्रयत्न तू करतोय आमच्याकडून. येस येस, नक्कीच नक्कीच.
थँक्यू सो चलो. मच. Thank you. थांबूया. येस. थँक्यू. बाय सागर. बाय 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 बाय. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आमच्यासोबत इतका वेळ थांबलात. बऱ्याच वेळेला सुरुवातीला कालच्यासारखा प्रॉब्लेम झाला आवाजाचा, पण स्टील तुम्ही सोबत आहात आणि हे असेच रोज वेगवेगळे मित्र आम्ही पोहोचवत राहू तुमच्यापर्यंत. उद्या कोण येणार आहे हे तुम्हाला मी उद्याच सांगणार आहे अचानक, किंवा आज रात्रीपर्यंत त्यांचं नाव तुमच्यापर्यंत येणारच आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा वाट बघत राहा गप्पाष्टकांची. भेटूयात पुन्हा एकदा संध्याकाळी ठीक 5 वाजता. गुड बाय. स्टे सेफ अँड स्टे ॲट होम.